नमस्कार मित्रांनो, मी नमिता तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मी आजचा व्हिडिओ घेऊन येत आहे की माझी मदरहूड जर्नी कशी होती. आणि प्रत्येकाची मदरहूड जर्नी ही खूप वेगवेगळी असते. प्रत्येक आईसाठी ही स्पेशल असते आणि खूप काही बोलतात ना मुमेंट्स हे आपण कॅप्चर करतो. काही मुमेंट्स असे असतात ते कधी कधी आपल्याला रडवून पण जातात. कठीण प्रसंग येतात, थकवा येतो, शरीर खूप काही चेंज होऊन जातं एक आईसाठी. आणि एक नवीन आईसाठी तर खूप जास्त चेंज होऊन जातं. प्लस आपला असं असतं की डिलिव्हरीचा जो फेस असतो, म्हणजे सगळ्यात मेन म्हणजे आपण जेव्हा डिलिव्हरीचा रूममध्ये जातो तो क्षण तर सगळ्यात मोठा आणि एक अविस्मरणीय आहे. म्हणजे विचार करण्यासारखा आहे तो, की आपण कधी कधी आठवतं ना त्या गोष्टी तरी आपल्याला कधी कधी वाईट वाटतं, रडू पण येतं, खूप इमोशनल होतो आपण त्या गोष्टींमध्ये. तर आज बघता बघता माझी मुलगी 2 वर्षाची झाली आणि कधी कधी हे क्षण मी आठवलं तर मला खरंच खूप रडू येतं, वाईट वाटतं. पण असं वाटतं की एवढ्या कठीण प्रसंगामधून सुद्धा मी माझ्या मुलीला छानपैकी वाढवलं आहे. तिला खूप काही गोष्टी मी दिलेल्या आहे. सो देणं आपण प्रत्येक आईवडीलच करतं आपल्यासाठी. पण मी बोलले की छान छान मुमेंट्स अशा आहे की मी जे प्रत्येक गोष्ट तिच्यासोबत म्हणजे तिला दिल्या पण आहे आणि काही आठवणी अशा जपून ठेवलेल्या पण आहे. आणि सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे असं की जेव्हा तो डिलेवरीचा फेस येतो तेव्हा आपण इमॅजिन नाही करू शकत. आपल्या बाळाचा जेव्हा तो पहिला आवाज येतो रडायचा, ते रडणं वगैरे, त्यानंतरून डोळे भरून येतात पूर्णपणे. अक्षरशः माझे तर पूर्ण म्हणजे मी लिटरली सांगते की माझ्यासाठी खूप अवघड होतं ती गोष्ट. डिसिजन मी घेतला पण आणि माझं बाळ माझ्या हातात पण आलं. खूप छान वाटलं 9 महिन्यापर्यंतचा तो प्रवास. पण त्याच्यानंतरून सगळ्यात मेन मोठा टास्क होता तो, की अवघड होता तो टास्क. तो कोणी सांगत नाही आपल्याला. आपल्यासोबत कोणी तो शेअर पण नाही करत की काय होतं पुढे जाऊन, किती त्रास होतो, आपलं शरीर किती चेंज होतं. प्लस लोक आपल्याला जज करायला स्टार्ट होऊन जातात की नॉर्मल डिलिव्हरी किंवा सीझर याच्यावरून आपल्याला कंपॅरिझन करतात आई होण्याची. तर माझ्यासोबत पण असंच झालेलं होतं की माझं सीझर होतं, त्याच्यामुळे मला पण लोकांनी खूप ताणे मारले की तुझं सीझर आहे आणि नॉर्मल डिलिव्हरी नाही झाली, तू केलीच नसेल किंवा तू घाबरली असेल. अशा खूप साऱ्या गोष्टी होत्या ज्या गोष्टी मला ऐकायला भेटल्या किंवा मागूनसुद्धा ऐकायला भेटल्या आणि माझ्यासमोरसुद्धा बोलल्यात तोंडावरती. तर असे काही फेस माझ्यासोबत घडून गेले. मी त्या गोष्टीकडे ठीक आहे तेव्हा सुरुवातीला मी जास्त लक्ष दिलं नाही, कारण की तेव्हा मला एवढी गरजच नव्हती. म्हणजे वाईट वाटायचं पण मी जास्त विचार नाही करायची त्या गोष्टीवरती. पण नंतर हळूहळू मी त्या गोष्टीवरती विचार करायला लागली. त्यानंतरून माझ्या बाळाच्या वेटवरून लोक मागे पुढे बोलायचे की ही किती वीक आहे, ही बारीक आहे, ही अशी आहे. ठीक आहे माझ्याबद्दल बोलले ते ठीक होतं, पण माझ्या बाळाबद्दल बोलायला नव्हतं पाहिजे ती गोष्ट. मला असं वाटतं की आई झाल्यानंतरून ना ह्या गोष्टी प्रत्येक आईला सहन कराव्या लागतं का? पण का कराव्या तिने? जर ती तिच्या बाळासाठी परिपूर्ण आहेच आहे तर तुम्ही तिथे जज का करताय की नॉर्मल डिलिव्हरीवरून का सीझरवरून? नॉर्मल डिलिव्हरीचा त्रास पण हा खूप जास्त मी बोलेल की पेनफुल असतो आणि सीझरचा त्रास पण हा पेनफुलच असतो. प्रत्येक सीझर म्हणजे मोठी शस्त्रक्रियाच असते ही. आणि तुम्ही तिला जज करायला स्टार्ट करून देता. तिची भूलसुद्धा उतरत नाही, तिथूनच तुम्ही तिला ताणे मारायला लागता की हे झालं ते झालं, हिने केलंच नसेल प्रयत्न किंवा ही घाबरली असेल. आजकालच्या मुली घाबरतात, हे पण ऐकायला भेटलं आहे. आजकालच्या मुली घाबरतात, त्यांना नॉर्मल डिलिव्हरीचा काय ते त्रास सहन करायची हिंमतच नाही आहे त्यांच्यामध्ये. असे खूप जज करणारे लोक होते. पण मला असं वाटलं की मी किती लोकांना ती गोष्टीचं उत्तर देऊ, कारण की तो जो फेस होता ना तो फेस फक्त मलाच माहिती होता आणि माझ्या हस्बंडला माहिती होता की तो काय फेस होता तो. आणि तो डिसिजन आमचा होता आणि डॉक्टरचा पण होता. डॉक्टरांनी पण मला सांगितलं की तू जास्त वाट बघण्यात ना तुझं टाईम वेस्ट करू नकोस किंवा तू नॉर्मल डिलिव्हरीच्या भरोश्यावरती बसूच नको. कारण की मला स्पष्ट तेव्हाच त्यांनी सांगितलं होतं की जर तुला स्वतःहून पेन स्टार्ट झालं तर मी स्वतःहून तुला पेनचं अजून इंजेक्शन पण देईल आणि त्यानंतर आपण प्रयत्न पण करू, आणि जर नाही झालं तर तू तिथे रिस्क घेऊ नकोस. मी सुद्धा डॉक्टरांच्याच म्हणण्यावरती चालली. असं नाही आहे, लोक बोलतात की आजकालचे डॉक्टर पण सीझरच करतात, त्यांना पैसे कमवायचे असतात, त्यांचा पैसा कमवायचा धंदा बनलेला आहे. बट मी बोलेन नाही यार, असं नाही राहत.
आई म्हणजे आई होणं हे ठीक आहे, पण मग मी बोलेल की नॉर्मल डिलिव्हरी सीझर हे फक्त आपल्या बॉडीवरून ठरतं आणि बेबीच्या मुवमेंटवरूनच ठरतं. मोस्ट ऑफली बेबीची मुवमेंट काय आहे, ती ग्लास पोझिशनमध्ये कशी आहे, हे सगळं काही आपण त्या गोष्टीवरून ठरतं की आपली नॉर्मल होणार आहे की आपली सीझर होणार आहे असं. आणि प्रत्येक बाईचं शरीर हे वेगवेगळं असतं, त्याच्यामुळे तिथे तुम्ही जज करतच बसू नका की हिचं सीझर झालं आणि हिचं नॉर्मल झालं, हिचं नॉर्मल झालं आणि हिचं सीझर झालं, असं प्लीज करूच नका तुम्ही ती गोष्ट. आणि सगळ्यात मेन म्हणजे तर बेबीवरती बोलणं सोडून द्या, कारण की ते प्रत्येक आईसाठी हे प्यारं असतं यार. बारीक बाळसुद्धा हे आईसाठी जीव की प्राणच असतो. आणि दुसरे बाळ म्हणजे जे गटलू असतं, त्यांचे वेट जास्त छान असतं, ते सुद्धा बाळ त्यांच्या आईसाठी प्यारच असतं. त्या बाळांनासुद्धा नावं पाडतात असे लोक पण मी बघितलेले आहे. तर मला असं वाटतं ना की आई होणं म्हणजे प्लीज यार हे अशी कॉम्पिटिशन नाही लागलेली की तुम्ही जज करताय नॉर्मल डिलिव्हरी आणि सी सेक्शनवरून, प्लस तुम्ही बाळाच्या वेटवरून. तर ह्या गोष्टी प्लीज करूच नका तुम्ही. प्रत्येक आईला ही गोष्ट जर समजली किंवा समोर दिसते तर तिला खूप वाईट वाटतं या गोष्टीवरती आणि ती खूप विचार करायला लागते. ॲक्च्युली तिचं शरीर थकलेलं असताना तिला त्या गोष्टीचा म्हणजे विचार करायला देऊ पण नका आणि आराम करायला लावा. उलट मी बोलेल की आरामाची सगळ्यात जास्त गरज असते. तुम्ही तिला आधार द्या. नाहीच देता आला तर तुम्ही ती काहीच करू नका, बोलू पण नका, येऊ पण नका आणि तिला त्रास देऊ पण नका आणि तिच्या बाळाला पण त्रास देऊ नका. या सगळ्या गोष्टीचा परिणाम बाळावरती पण होतो. त्याच्यामुळे ना तिला खुश राहू द्या. जेवढं प्रेग्नन्सीमध्ये ती खुश राहत होते ना तिच्या बाळासाठी, त्याच्यानंतरसुद्धा तिला खुश राहू द्या. सो मला असं वाटतं की हॅपी राहणं तर बाळ हॅपी आणि हेल्दी राहील, ही खरी आहे का, म्हणजे हेच खरं रिझन आहे. पण लोकांना ही गोष्ट कळत नाही आणि ही गोष्ट माझ्यासाठी पण खूप अवघड होती. सुरुवातीला मला पण खूप ताणे पण ऐकायला भेटले, लेक्चर्स ऐकायला भेटले. त्याच्यानंतर मला इतके इन्स्ट्रक्शन म्हणजे खूप सारे इन्स्ट्रक्शन द्यायचे, हे करू नकोस, ते खाऊ नकोस, असंच वाग तसंच वाग, म्हणजे तू इकडे जायचं नाही, तू बाहेर गेली तर बाळाला त्रास होईल, तू केस नाही धुवायचे, तू कान बांधून ठेव, तुझ्या खाण्यामधून बाळाला हे जाईल ते जाईल. एवढ्या गोष्टी ऐकाव्या लागायच्या आणि मला असं वाटायचं की हां यार हे खरं असेल, आपण असंच फॉलो करूया. पण नंतर हळूहळू मला ती गोष्ट समजायला लागली की अरे असं काहीही नसतं. आणि ॲक्च्युली तू जसं वागशील ना ठीक आहे, तू हॅपी राहा, तू खुश राहा, तू तुझं जे पण करशील ते तुझ्या बाळावर असं काही पण इम्पॅक्ट नाही पडणार आहे. तुझ्या बाळाला पण तू हॅपी ठेव, कारण तू तेव्हा खुश राहशील ना आणि हॅपी राहशील, व्यवस्थित एकदम छानपैकी तुझी काळजी घेशील. स्वतःची काळजी घेतल्यावरतीच त्या बाळाची काळजी आपण चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो. सो आराम करणं पण खूप इम्पॉर्टंट आहे. भले तुम्ही जरी आपण म्हणतो की सीझरवाल्या बाईने 3 महिने 4 महिने आराम केला पाहिजे, पण ठीक आहे, आराम काही होत नाही, कारण की बाळासाठी आपण पूर्ण रात्रंदिवस जागा राहतो. हे कोणी आपल्याला सांगत नाही की आपण फक्त लोक आपल्याला सांगून जातं आराम कर आराम कर, पण आराम कसा करायचा हे कधी सांगत नाही की हा तू झोपली का बाळ झोपलं का तू पण झोपून जात जा, किंवा अशा गोष्टी खूप कमी सांगतात लोक आपल्याला. तर मला असं वाटतं की ना तिला तिच्या पद्धतीने वेळ घेऊ द्या. तिची डिलिव्हरी झाल्यानंतर तिला कसं रिकवर करायचं आहे ती तिच्या पद्धतीने ती छानपैकी करेल. सो डॉक्टरांचं गायडन्स ऐका. सगळ्यात मेन म्हणजे माझ्याकडून तर मी ही गोष्ट फॉलो नाही केली, बट मी नवीन आईसाठी स्पेशली सांगाल की खरं सांगते आपल्या शरीराला रिकवर करण्याची खूप गरज आहे. कारण की हे बघा आपण फीड करता करता आपलं जेवढं आपण जे खातो पितो, जे आपल्या शरीरातलं जे आहे ते सगळं आपल्या बाळाला न्यूट्रिशन मिळतं. सो तुम्हाला पण चांगलं खाणं पिणं आहे, तुम्ही हेल्दी राहा, तुम्ही कोणाचीही जास्त पर्वा करू नका, म्हणजे जसं कोणाचा विचार अजिबात करू नका डोक्यामध्ये. फक्त बाळाचा विचार करा, बाळाची काळजी घ्या, तुमची काळजी घ्या. तू जेवढे स्वतः चांगली राहशील ना तेवढं तुझं बाळ पण चांगलं राहील. हे एक मोठा पॉईंट आहे हा, आणि हा मोठा मी बोलेल की सगळ्यात मोठा पॉईंट आहे हा. उलट माझी आता सेकंड टाईम आहे, तर आता मला फर्स्ट गोष्टीवरून म्हणजे फर्स्ट प्रेग्नन्सीवरून खूप चांगला एक्सपिरियन्स आलेला आहे की आता ती लोकं पण नको आहे मला माझ्या आजूबाजूला, जे मला इन्स्ट्रक्शन भरून सांगणारे लोक आहे, जे आत्तापर्यंत कोणी आलं नाही किंवा आत्तापर्यंत कोणी मला विचारलं नाही की तू कशी करणार आहे, तुझं बाळ कसं सांभाळणार आहे, तू मायराला कसं सांभाळणार आहे, जे मला आत्तापर्यंत अजूनपर्यंत कोणी विचारलं नाही. लिटरली माझा 8वा महिना चालू आहे, अजूनपर्यंत असे लोक मला आले नाही. पण आता हेच लोक जेव्हा माझी डिलिव्हरी होईल तेव्हा मला इन्स्ट्रक्शन द्यायला परत येणार आहे. सो ते गोष्टीची पण मी तयारी करून ठेवलेली आहे. पण आता ते लोक मला नाही पाहिजे, इथेच बिलकुल नको आहे.
सो मी राहणार तर इथेच आहे, माझ्या घरीच राहणार आहे. माझी डिलेवरीसुद्धा मी इकडेच करणार आहे. बट मला असं वाटतं की आता शांतता पाहिजे आहे. मी जसं जसं करेल माझ्या पद्धतीने, मी जसं जसं हळूहळू होईल तसं, म्हणजे मी शक्य होईल तेवढं करेल. मी माझ्याकडून बेस्ट मी देणारच आहे माझ्या बाळासाठी. फक्त ते जज करणारे लोक आता परत नको आहे माझ्या आजूबाजूला. बस मला असं वाटतं की बस ही जर्नी खूप अवघड आहे. कोणी सांगत नाही हा फेस की आपल्याला काय होणार आहे किंवा आपलं शरीर किती थकणार आहे, आपल्याला पटकन कसं रिकवर करायचं आहे. मला तर खरंच खूप वेळ लागला या गोष्टीसाठी. माझ्या पहिल्या डिलिव्हरीमध्ये मी खूप टाईम घेतला रिकव्हरी करण्यासाठी. नाही व्यवस्थित आराम झाला माझा, खूप वेळ लागला सगळ्या गोष्टी मॅनेज करायला, पूर्णपणेच मॅनेज करायला. मी बोले खूप वेळ लागला मला. बट मला असं वाटतं की आता ठीक आहे, माझी सेकंड डिलिव्हरी आहे तर मला जास्त वेळ नाही लागला पाहिजे. हळूहळू का होईना मी करेल, बट मी चांगलं करेल असं मला वाटतं. आता बघूया पुढे काय होतं काय नाही. बस मला तुम्हाला हे सांगायचं होतं की कोणत्याही आईला तुम्ही जज करू नका. ही रेस नाही आहे, ही कॉम्पिटिशन नाही आहे आपल्याकडे की डिलिव्हरी कशी झाली पाहिजे किंवा नॉर्मल डिलिव्हरीच बेस्ट आहे, तीच विनर आहे आणि सी सेक्शनवाली ही विनर नाही आहे, ही लो आहे असं. तर प्लीज असं जज करू नका कोणत्याच आईला. प्रत्येक आईला वाईट वाटतं. सो बस मला हे सांगायचं होतं. आणि तुम्हाला माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि माझे रोज व्लॉग हे मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी येणार आहे संध्याकाळी 7 वाजता. तर माझा हा टाईम एकदम शेड्यूल मी फिक्स्ड करून ठेवलेला आहे. तर नक्कीच बघा आणि तुम्हीसुद्धा तुमच्या मदरहूड जर्नीची अनुभव मला शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.